जे भीम नमः बुद्ध आहे. आम्ही गेलतो गावले. गावले गेलतो तुम्हाला वाटत कोणत्या गावले, पिंपळगावले गेलतो बुलढाण्यापाशी. गेलतो तर मग एवढा पाऊस होता, खूप पाऊस होता. आणि मग तरी पण आम्ही दर्शन घेत या माळलं त्या माळ पुढे पाय हेळू चांगला आहे. तर पाहण्याजोग आहे. तर मग इथं आलं वाघजाळीतून माणसं निघू लागली. तर म्हणलं आपल्या माणसाला निघा म्हणलं तर ती म्हणलं बाप्पा नाही, भीती वाटू लागली त्याने. तर इथं ठिकाणी किती पाणी, भरपूर पाणी होतं. किती पाणी याच्यात मी त्या जाळीतून जाऊ लागले. तिकडं जाळीतून जाऊ लागले तरी वाघजाळी बाबा आहेत इथं. तर ते पाऊस किती पाणी, टोंगं इतकं पाणी, टोंगाच्या निच्यातून घुसा लागते, फक्त पलीकून निघा लागते. तर इथं येत आहे होत्या उभ्या, ते पाहू लागले. त्याचं पोरगं गेलं होतं म्हणून. तर ते तिकून जायचं, ते तिकून यातून इथं येऊन खाली जा लागते. ती पोरगी पकडून चालवली तिथं त्या जाळीतून जाण्यासाठी जायना. तर मग मी म्हणलं की बाबा जाणं तुम्ही, तर नाही म्हणले. ते म्हणलं जाऊ द्या तिकडं. तर इकून लांबून या लागते. किती भीती वाटते या जाळीतनी, खूप भीती वाटते. पण बाबाचे सत्वच येतं तसे. तर मग ती त्यातून निघू लागली त्यात घुसली ती. तर त्यातून घुसून तिकडं भीती वाटत होती. इथं जाऊच लागली नव्हती पोरगी. पण ते माणसं पाहू लागले. लांबून तिकडं पाय जाळीतून निघा लागते तिकडं. तर तिकडून त्या हिरीवर पाय धुवायला जा लागते. तर तिथं अंग धुवायचं त्या हिरीवर इकडून निघायचं. इथं देवाचं दरबार आहे. तर किती पाणी पण किती त्यात नाही तिथे कोणी